Question number 6 solution. Let y equal to रूट मध्ये cos x प्लस रूट मध्ये cos root x differentiating with respect to x, therefore dy by dx equal to दोघांना डेरिव्हेटिव्ह अप्लाय करू आपण, कारण इथे प्लस आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण रूट cos x ला आणि प्लस डेरिव्हेटिव्ह अप्लाय करणार आपण cos root x ला. प्लस असल्यामुळे दोघांची आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेत आहोत. इथे रूट आहे, रूट असल्यामुळे आधी स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन आधी स्क्वेअर रूटची डेरिव्हेटिव्ह रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेतो 1 अपॉन 2 रूट एक्स. बरोबर आहे. इथे रूट एक्स म्हणजे रूट कॉस एक्स आहे, म्हणजे इथे एक्स ऐवजी कॉस एक्स आहे, तर 1 अपॉन 2 रूट एक्स, एक्स म्हणजे इथे कॉस एक्स आहे. परंतु या कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स त्याने मल्टिप्लाय करावं लागेल. स्क्वेअर रूटची घेतली आणि फंक्शनची पण घेतलेली आहे. प्लस 1 अपॉन 2 टाइम्स कॉस रूट एक्स. बरोबर आहे. एक्स ऐवजी हे फंक्शन आहे आणि इंटू पुन्हा याची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स म्हणजे मायनस साईन रूट एक्स. परंतु रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉसची डेरिव्हेटिव्ह घेतली, पुन्हा या रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स. हे सिम्प्लिफाय करू. हे मायनस साईन न्यूमिरेटरमध्ये आहेत, मायनस साईन एक्स अपॉन 2 रूट कॉस एक्स. हे मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, येथे प्लस आहे, परंतु एवढा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे मायनस साईन येथे येणार आहे. मायनस हे साईन रूट एक्स न्यूमिरेटरमध्ये येतील. बरोबर आहे. 1 इंटू मायनस साईन रूट एक्स म्हणजे मायनस साईन रूट एक्स आणि हे डिनोमिनेटरमध्ये आहेत. हे 2 इंटू 2 4 होतील. हा रूट एक्स 4 रूट एक्स आणि हे इंटू कॉस रूट एक्स कॉस रूट एक्स. याप्रमाणे आन्सर येणार आहे. ही झाली डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट सब क्वेश्चन 7 सोल्युशन. लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम y म्हणून कन्सिडर करू. sec 3x log ऑफ sec 3x प्लस tan 3x डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, देअरफॉर dy by dx इक्वल टू इथे लॉग आहे, आधी लॉगची घ्यायची नंतर या फंक्शनची घ्यायची. लॉगचे डेरिव्हेटिव्ह लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1 अपॉन एक्स आहे, म्हणजे लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. एक्स म्हणजे एवढं फंक्शन आहे ते sec 3x प्लस tan 3x. बरोबर आहे. 1 अपॉन एक्स. त्याप्रमाणे लॉगची डेरिव्हेटिव्ह घेतली. आता या फंक्शनची म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेणार आपण ddx ऑफ sec 3x प्लस tan 3x इक्वल टू हे ॲज इट इज 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x इंटू प्लस असल्यामुळे दोघांना अप्लाय करू. सेकची डेरिव्हेटिव्ह sec x इंटू tan x. x म्हणजे इथे 3x आहे, sec x इंटू tan x म्हणजे इथे tan 3x. बरोबर आहे. पुन्हा या 3xची डेरिव्हेटिव्ह 3 होईल, कारण या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 3xची डेरिव्हेटिव्ह 3 आणि प्लस या टॅनचे डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. x म्हणजे इथे काय आहे 3x आहे, फक्त x नाही आहे, इथे 3x आहे. परंतु या 3xची डेरिव्हेटिव्ह 3 इक्वल टू 1 अपॉन sec 3x प्लस tan 3x इंटू येथे प्लसने सेपरेट झालेले आहेत दोन टर्म, तर आपण कॉमन काढू. 3 कॉमन काढता येईल आणि sec 3x कॉमन काढता येईल, sec 3x कॉमन काढता येईल. बरोबर आहे. ते जर कॉमन काढले आपण तर इथे काय राहील tan 3x राहील, tan 3x आणि प्लस येथे sec 3x राहील. फक्त आपण हे कॉमन काढलेलं आहे याप्रमाणे. हा एक ब्रॅकेट आहे. सपोज येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे मल्टिप्लिकेशन आहे आणि हे पण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. बरोबर आहे. सर्व टर्म मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, म्हणजे हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. sec 3x tan x
सेक 3x tan x, हा ब्रॅकेट कॅन्सल होईल. बरोबर आहे. काय राहणार आहे 3 सेक 3x, फक्त एवढी टर्म राहत आहे. बरोबर आहे. आन्सर हे मिळेल आपल्याला. डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3 टाइम्स सेक 3x. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. पहा इथे डिव्हिजन आहे, म्हणजे आपल्याला रूल अप्लाय करायचा आहे, कोशंट रूल. डी डी एक्स ऑफ यू अपॉन व्ही, हा रूल अप्लाय करायचा आपल्याला. व्ही इंटू डी यू अपॉन डी एक्स, यूची डेरिव्हेटिव्ह मायनस यू इंटू व्हीची डेरिव्हेटिव्ह डी व्ही अपॉन डी एक्स आणि अपॉन व्ही स्क्वेअर, हा रूल अप्लाय करायचा आपल्याला. लेट y इक्वल टू 1 प्लस साइन एक्स डिग्री 1 मायनस साइन एक्स डिग्री डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. देयरफॉर dy बाय dx इक्वल टू, हा v आहे आणि हा u आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर. v म्हणजे 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू डी डी एक्स ऑफ u म्हणजे 1 प्लस साइन एक्स डिग्री मायनस u मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 मायनस साइन एक्स डिग्री अपॉन व्ही स्क्वेअर 1 मायनस साइन एक्स डिग्री त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन एक्स डिग्री. 1चे डेरिव्हेटिव्ह 0 होईल. बरोबर आहे. आणि साइन एक्स डिग्री, डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला साइन एक्स डिग्रीची. आता डी डी एक्स ऑफ 1ची 0 होईल, लिहिण्याची गरज नाही. साइन एक्स डिग्रीची डेरिव्हेटिव्ह आणि मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री. 1ची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला डी डी एक्स ऑफ मायनस साइन एक्स डिग्री. 1ची डेरिव्हेटिव्ह 0 झाली. बरोबर आहे. आणि अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस साइन एक्स डिग्री. साइन एक्स डिग्रीची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे कॉस एक्स डिग्री. परंतु फक्त येथे साइन एक्स आहे का, आपल्याला अँगल रेडियनमध्ये पाहिजे. हा अँगल डिग्रीमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला पुन्हा एक्सची डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल, म्हणजे डी डी एक्स ऑफ एक्स डिग्री. सपोज डी डी एक्स ऑफ साइन एक्स, आपण डेरिव्हेटिव्ह काय लिहितो कॉस एक्स लिहितो. बरोबर आहे. कारण पुन्हा एक्सची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण या फंक्शनची, तर डी डी एक्स ऑफ ही डेरिव्हेटिव्ह 1 येते. बरोबर आहे. म्हणजे कॉस एक्स लिहितो आपण, हे इंटू 1 होईल, याची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. परंतु येथे डी डी एक्स ऑफ एक्स डिग्री आहे, तो आपल्याला अँगल रेडियनमध्ये पाहिजे. येथे अँगल रेडियनमध्ये आहे, येथे डिग्रीमध्ये आहे, तो आपल्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे एक्स डिग्रीला आपण कसं लिहिणार, त्याला कन्वर्ट करणार. एक्स डिग्री आहे त्याला रेडियन करायचं असेल तर पाय अपॉन 180ने मल्टिप्लाय करावं लागते त्या अँगलला. तर हे झाले आता रेडियन. म्हणजे एक्स डिग्री म्हणजे काय पाय एक्स अपॉन 180, हे रेडियन. असं स्मॉल सी काढतात. साइन एक्स डिग्री याची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डिग्री इंटू डी डी एक्स ऑफ एक्स डिग्री मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री. पहा हे मायनस साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डिग्री आणि पुन्हा एक्स डिग्रीची घ्यावी लागेल डी डी एक्स ऑफ एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर इक्वल टू हे 1 मायनस साइन एक्स डिग्री ॲज इट इज कॉस एक्स डिग्री इंटू एक्स डिग्री म्हणजे का आपण काय लिहिणार एक्स डिग्री म्हणजे पाय एक्स अपॉन 180 पाय एक्स अपॉन 180
म्हणजे पाय अपॉन 180 इथे कॉन्स्टंट होणार आहे आणि एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आता ही 1 होणार आहे आणि मायनस 1 प्लस साईन एक्स डिग्री हे मायनस कॉस एक्स डिग्री इथे लिहिणार डी डी एक्स ऑफ एक्स डिग्रीऐवजी आपण पुट काय करू पाय एक्स अपॉन 180 एक्स डिग्रीला आपण पाय एक्स अपॉन 180 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे याप्रमाणे अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री स्क्वेअर याच्या पुढे काय लिहिणार आपण 1 मायनस साइन एक्स डिग्री हे इंटू कॉस एक्स डिग्री याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 होईल येथे कॉन्स्टंट पाय अपॉन 180 आहे म्हणजे इंटू पाय अपॉन 180 बरोबर आहे मायनस पुढे मायनस 1 प्लस साइन एक्स डिग्री 1 प्लस साइन एक्स डिग्री आणि पुन्हा इथे मल्टिप्लिकेशन आहे मायनस कॉस एक्स डिग्री इंटू याची डेरिव्हेटिव्ह पाय अपॉन 180 इंटू पाय अपॉन 180 आणि अपॉन पूर्ण अपॉनमध्ये 1 मायनस साइन एक्स स्क्वेअर 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर इक्वल टू इथे ही टर्म आहे कॉस एक्स डिग्री पाय अपॉन 180 येथे पण आहे कॉस एक्स डिग्री इंटू पाय अपॉन 180 आपण कॉमन काढू कॉमन जर काढले म्हणजे कॉस एक्स डिग्री पाय अपॉन 180 हे कॉमन काढले आपण तर इथले कॅन्सल होतील म्हणजे हा ब्रॅकेट राहील 1 मायनस साइन एक्स डिग्री येथे मायनस आहे येथे मल्टिप्लिकेशन आहे या दोन ब्रॅकेटचा हे मायनस म्हणजे हे प्लस होतील बरोबर आहे मायनस इंटू मायनस प्लस हे कॉमन काढलेलं आहे म्हणजे काय राहील 1 प्लस साइन एक्स डिग्री आणि अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री स्क्वेअर इक्वल टू मायनस साइन एक्स डिग्री आणि प्लस साइन एक्स डिग्री कॅन्सल होतील 1 प्लस 1 2 होतील कॉस एक्स डिग्री इंटू पाय अपॉन 180 इंटू येथे ब्रॅकेट आहे 1 प्लस 1 2 होतील अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री याचा स्क्वेअर या 2ने हे डिवाइड करू 180 म्हणजे हे 90 होतील 2ने हे 90 होतील बरोबर आहे म्हणजे हे पाय अपॉन 90 इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री स्क्वेअर हे आपण खाली पण लिहू शकतो 90 म्हणजे पाय इंटू कॉस एक्स डिग्री अपॉन हे 90 आणि इथे 1 मायनस साइन एक्स डिग्री स्क्वेअर याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला फक्त एक लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची साइन एक्स डिग्रीची त्यावेळी फक्त कॉस एक्स डिग्री घेऊन चालणार नाही पुन्हा डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल एक्स डिग्रीची आणि एक्स डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला रेडियनमध्ये पुट करायची आहे कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9 सोल्यूशन लेट y इक्वल टू cot of log x upon 2 minus log cot x upon 2 differentiating with respect to x therefore dy by dx equal to इथे मायनस साइन आहे आपण डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊ शकतो म्हणजे डी डी एक्स ऑफ cot of log x upon 2 याची डेरिव्हेटिव्ह मायनस याची पण डेरिव्हेटिव्ह डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ cot x upon 2 आधी कॉटची घेणार नंतर फंक्शनची घेणार कॉटची डेरिव्हेटिव्ह येथे एक्स म्हणजे काय आहे लॉग एक्स अपॉन 2 आहे कॉटची डेरिव्हेटिव्ह मायनस
कोसेक स्क्वेअर एक्स, एक्स म्हणजे इथे काय आहे लॉग एक्स अपॉन 2, कॉटला अँगल हा आहे. आता या फंक्शनची लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/x आहे आणि हा कॉन्स्टंट 1/2 येथे कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. हे मायनस पहा लॉगची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x, येथे एक्स म्हणजे कॉट एक्स अपॉन 2 आहे, म्हणजे 1/x, एक्स म्हणजे काय आहे कॉट एक्स अपॉन 2. लॉगची घेतली पुन्हा या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होईल कॉटची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर, इथे ब्रॅकेट करायचा कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे ते, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स कॉटची डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे. आणि हा कॉन्स्टंट आहे 1/2 इक्वल टू हे मायनस साईन कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2 हे अपॉन 2x, हे मायनस आहेत मल्टिप्लिकेशनमध्ये, हे पण मायनस आहेत, मायनस मायनस प्लस होतील. कोसेक स्क्वेअर एक्स अपॉन 2, बरोबर आहे. हे 1 कॉट म्हणजे काय होईल टॅन होईल, हे 2 वर जातील, याचा रेसिप्रोकल 1 म्हणजे काय रेसिप्रोकल म्हणजे 2 वर जातील आणि कॉट एक्स खाली येईल याप्रमाणे. पहा हे 2 कॅन्सल होतील, हे मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स अपॉन 2/2x प्लस हे कोसेक स्क्वेअर एक्स आणि 1 कॉट म्हणजे काय टॅन पण लिहू शकतो आपण, टॅन एक्स, 1 कॉट म्हणजे टॅन एक्स. पहा याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10 पहा इथे डिव्हिजन आहे म्हणजे कोशंट रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. ddx ऑफ u अपॉन v हा रूल आपल्याला अप्लाय करायचा आहे. v ddx ऑफ u मायनस u ddx ऑफ v अपॉन v स्क्वेअर हा रूल अप्लाय करायचा आपल्याला. लेट y इक्वल टू, यालाच y आपण कन्सिडर करणार आहोत. पहा लेट y इक्वल टू दिलेला प्रॉब्लेम, बरोबर आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, आपण काय करू इथे प्रथम yला सिम्प्लिफाय करू. पहा yची व्हॅल्यू आपल्याला काय घेता येईल, देअर फोर y इक्वल टू ईचा पॉवर 2x आहे मायनस हा पॉवर आपण पॉझिटिव्ह केला तर 1 ईचा पॉवर 2x होईल, पॉवर मायनसचा प्लस केला तर 1 ईचा पॉवर 2x होईल. त्याप्रमाणे ईचा पॉवर 2x प्लस हा पण पॉवर आपण पॉझिटिव्ह करू म्हणजे ईचा पॉवर 2x होईल, बरोबर आहे. आता आपण काय करू क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, आपण yला सॉल्व करू. आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. येथे काहीच नाही म्हणजे 1 आहे डिनोमिनेटर, ईचा पॉवर 2x आणि इंटू ईचा पॉवर 2x, बेस सेम आहे, काय होईल पॉवरची ॲडिशन होईल, दोघांचे बेस सेम आहेत, e⁻²x आणि e⁻²x म्हणजे e⁻4x होईल. हा मल्टिप्लिकेशन ईचा पॉवर 4x होईल, हे -1 अपॉन ईचा पॉवर 2x क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. त्याप्रमाणे अपॉन हा मल्टिप्लिकेशन आणि पुन्हा हा क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे ईचा पॉवर 4x होईल, हे +1 अपॉन ईचा पॉवर 2x, बरोबर आहे. हे कॅन्सल होतील, सारख्या टर्म आहेत डिनोमिनेटरमध्ये आहेत, म्हणजे काय येणार आहे ही व्हॅल्यू आपल्याला yची मिळेल -1 अपॉन e⁻4x +1, बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला yची मिळाली. आता डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देअरफॉर dy/dx, ही झाली yची व्हॅल्यू आपली. आता dy/dx पुढे इथे लिहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, ही yची व्हॅल्यू आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x देअरफॉर dy/dx इक्वल टू हा रूल अप्लाय करायचा कारण डिव्हिजन आहे. हा u आहे न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटर v आहे. v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u, v म्हणजे ईचा पॉवर 4x +1 आणि डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल आपल्याला ईचा पॉवर 4x - 1 मायनस
ईचा पॉवर 4x मायनस 1 डेरिव्हेटिव्ह घ्यावी लागेल ईचा पॉवर 4x प्लस 1 अपॉन व्ही स्क्वेअर म्हणजे ईचा पॉवर 4x प्लस 1 याचा स्क्वेअर. पहा हे सिम्प्लिफाय करू. ईचा पॉवर 4x प्लस 1 हे ॲज इट इज, कारण मागे डेरिव्हेटिव्ह नाही आहे, परंतु ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. e⁴x त्याची डेरिव्हेटिव्ह e⁴x येईल, परंतु फंक्शनची डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करणार. 4x ची डेरिव्हेटिव्ह 4, 1ची 0 होईल. बरोबर आहे. हे मायनस e⁴x मायनस 1 e⁴x ची डेरिव्हेटिव्ह e⁴x आणि या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह 4, 1ची डेरिव्हेटिव्ह 0 अपॉन ईचा पॉवर 4x प्लस 1 याचा स्क्वेअर. पहा येथे मल्टिप्लिकेशन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे. मायनसने दोन टर्म सेपरेट झालेले आहेत. आपण कॉमन काढू शकतो. e⁴x इंटू 4 e⁴x इंटू 4 या दोन टर्म आपण कॉमन काढू. इकडे आहे, इकडे आहे. e⁴x इंटू 4 म्हणजे 4 e⁴x हे कॉमन काढू आपण. 4 इंटू e⁴x कॉमन काढले आपण, तर इथे हे राहील e⁴x प्लस 1 e⁴x प्लस 1. बरोबर आहे. हे मायनस आणि इकडे राहील e⁴x मायनस 1 e⁴x मायनस 1 अपॉन e⁴x प्लस 1 याचा स्क्वेअर. हे सॉल्व करू. 4 ईचा पॉवर 4x इंटू e⁴x प्लस 1 हे मायनस e⁴x होतील. मायनस मायनस प्लस 1 होईल आणि अपॉन e⁴x प्लस 1 याचा स्क्वेअर. हे मायनस आहेत, हे प्लस आहेत, कॅन्सल होतील. प्लस 1 प्लस 1 2 होतील. हा प्लस 1 आणि हा प्लस 1 2 होतील. म्हणजे 4 ईचा पॉवर 4x इंटू हे 2 होतील. बरोबर आहे. ब्रॅकेटमध्ये 2 येणार आहेत. 1 प्लस 1 हे 2 आणि अपॉन ईचा पॉवर 4x प्लस 1 याचा स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू 2 8 होतील. म्हणजे 8 ईचा पॉवर 4x अपॉन ईचा पॉवर 4x प्लस 1 याचा स्क्वेअर. ही येणार आहे आपली डेरिव्हेटिव्ह. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.